पाडा 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 अशा पद्धतीचा एक आवाज आणि अशा पद्धतीची एक चर्चा सतत रंगलेली आहे. हे कोण बोललंय? बोलले शरद पवार. आणि कोणाबद्दल बोलले? तर आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल. स्वतः आता माझ्यासोबत आहे. नक्की काय तालुक्याचं राजकारण चाललंय आणि म्हणजे तसा पुण्याचा वरचा पट्टा जवळपास 4 मतदारसंघ आहेत. आंबेगाव, जुन्नर, राजगुरुनगर असेल किंवा शिरूर अशा ठिकाणी पवार विरुद्ध पवार असा आत्ताच्या सामना दिसतो. त्याचा बालेकिल्ला तिथपासून ते आता अजित पवार आणि शरद पवार अशी थेट या सगळ्यामध्ये लढत आहे. वळसे पाटील आता माझ्यासोबत स्वतः आहे. तालुक्याचं राजकारण नक्की आता कोणत्या वळणावर आलंय असं म्हणताय? तालुक्याच्या राजकारणामध्ये ही जी विधानसभेची निवडणूक आहे, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी निश्चित विजयी होईल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. कारण गेले 30-35 वर्ष रात्रंदिवस मी या तालुक्यातल्या जनतेसाठी आणि या तालुक्याच्या डेव्हलपमेंटसाठी काम करत आलेलो आहे. वैयक्तिक संबंध आहेत. अनेक संस्था आम्ही उभ्या केलेल्या आहेत. त्या संस्थांच्या माध्यमातून लोकांना मदत करता येते आणि त्यामुळे जनतेशी असलेला हा जो कनेक्ट आहे, हा कनेक्ट जसा मागच्या 7 निवडणुकीत राहिला तसाच या निवडणुकीतसुद्धा राहील. एक इंटरेस्टिंग, तुम्ही आता बोलता बोलता असं म्हणाला की वैयक्तिक संबंध आहेत. अर्थात तुमचे इथल्या जनतेसोबतचे ते संबंध इतके वर्ष तुम्ही राजकारण करताय म्हणून स्वाभाविक आहे. पवार साहेबांनी ती सभा घेतली. ती सभेत असं म्हणाले की वळसे पाटलांनी आमचे कोणते कौटुंबिक संबंध नाही. काय नक्की कुठपर्यंत आलं हे सगळं आता बघायचं? हो, पण असा क्लेम मी पण कधी केलेला नाही आहे. आता ते तसं बोलले असतील तर का बोलले, कसं बोलले हे त्यांनाच माहिती. पण मी कधी असा क्लेम केला नाही की आमचे वैयक्तिक संबंध आहेत. हां, आता मी अनेक संस्थांच्यावर काम करतो आणि त्या संस्थांच्यावर काम करताना त्यांना भेटावं लागतं, त्यांच्याशी मीटिंगमध्ये बसावं लागतं. हे संबंध आहेतच. मग कधी राजकीय विषयावरचे असतील, कधी सामाजिक विषयावरचे असतील, कधी संस्थात्मक स्वरूपातले असतील. हे संबंध आहेतच. आणि मी त्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून 1981 पासून तर 1988 काम केलेलं असल्यामुळे त्या काळामध्ये जे संबंध डेव्हलप झालेले तेच संबंध डेव्हलप झालेले, त्यालाच आम्ही घरगुती संबंध म्हणतो. याच्यापेक्षा काही त्याला वेगळा अर्थ नाही. मला असं आठवतं की तुमच्या कन्या असतील पूर्वा वळसे किंवा सुप्रियाताई यांचे पण बहुतेक अत्यंत चांगले म्हणजे घनिष्ठ संबंध त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे विविध कार्यक्रम घेतात त्या विविध कार्यक्रमामध्ये सहभागी असतात आणि त्याच्यामधून पूर्वा वळसे पाटील यांचं देखील काही कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे. त्यांना काही प्रोजेक्ट दिलेले आहेत आणि ते प्रोजेक्ट त्या एकदम उत्साहाने आणि मनापासून करतात. पण हे इंटरेस्टिंग आहे ना की इतक्या वर्ष इथे तुमच्यासाठी पवार साहेब सभा घ्यायला यायचे आणि आता तेच त्यांचा जो इथला उमेदवार आहे की तुमच्या विरोधात थेट आपण असं म्हणून त्याचा सभा घेतात. काय फरक पडेल मतदारावरती सगळ्याचा? आता ते शेवटी मतदारालाच माहिती. कारण मतदारांना गृहीत धरणं बरोबर होणार नाही. परंतु शेवटी मतदान हा मतदारच करणार आहे आणि इथल्या मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे की ते मला विजय करणार. मला असं वाटतं बारामतीनंतर सगळ्यात चर्चेत कोणता मतदारसंघ असेल तर आपला आत्ताचा आंबेगाव मतदारसंघ आहे. म्हणजे तुमचे काय फक्त मला असं वाटतं की तुम्ही स्वीय सहाय्यक होते तिथपासून नाही तर त्याच्या आधीपासून तुमच्या वडिलांपासून पवार साहेबांचे संबंध राहिलेले. मला आपलं एक कॉन्व्हर्सेशन आठवतं बघा की जस्ट पार्टी स्प्लिट हे सगळं झालेलं होतं. तुम्ही निर्णय घेतला होता. आपण विधान भवनात बसलो होतो आणि तुम्ही असं म्हणाले होते की तो सार्वत्रिक निर्णय होता. तो काही माझ्या एकट्याचा निर्णय नव्हता. त्या ठिकाणी बरेच लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला आणि त्यानंतर सत्तेत सामील व्हायचं फायनल झालं. पण वेळ आल्यानंतर काही गोष्टी मी सांगणार आहे असं तुम्ही मला म्हणायलाच आठवतंय. आज सांगून टाका. नाही, ती वेळ अजून आलेली नाही. परंतु हा जो निर्णय घेतला आम्ही सगळ्यांनी, त्याच्यामध्ये सगळ्या आमदारांची बैठक झाली. बैठकीमध्ये सगळ्या आमदारांनी हा आग्रह धरला की आपण सत्तेमध्ये सहभागी झालं पाहिजे
आणि 42 आमदारांनी सह्या करून गव्हर्नरला पत्र दिलं आणि आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो. पण ती वेळा झालेली नाही. म्हणजे योग्य नाही. बरं, ही वेळ योग्य नाहीये. बट देर इज समथिंग की काहीतरी असं आहे की जे वेळ आल्याचं तुम्ही बोलणार आहे. हा बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फार सिरियसनेस वाढवायची गरज नाही. त्याच्यामध्ये असं काही नाही. कारण शेवटी पवार साहेबांच्या आशीर्वादानंच मी लहानचा मोठा झालो. आतापर्यंत त्यांनीच मला संधी दिली. मी पण काम केलं, पक्षासाठी काम केलं, जास्त चांगलं काम केलं म्हणून जास्त संस्थांच्यावर काम करायची संधी दिली. आणि त्याच्यामुळं त्यांच्याशी काही भांडण झालं आहे, त्यांच्याशी काही मतभेद झाले, त्यांच्याशी काही आणखीन काही चुकीचा एखादा प्रकार झाला आहे आणि म्हणून मी अलग झालो असं नाही. तर अलग होण्याची 2 कारणं आहेत. एक कारण म्हणजे की एकतर पक्षातल्या आमदारांनी बैठक घेतलेला हा सामुदायिक निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये मी सहभागी झालो. अनेक लोकांना असं वाटत होतं की मी सहभागी होणार नाही, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये एक पाण्याचा नवीन प्रश्न उभा राहिलेला आहे. गेले 35 वर्ष आम्ही जे कष्ट करून या तालुक्यामध्ये धरणाचं, बंधाऱ्याचं किंवा नदीचं, कॅनॉलचं पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये पोचवलेलं आहे, ते पाणी आता नगर जिल्ह्यामध्ये कर्जत, जामखेड वगैरे त्या भागात घेऊन जाण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. आणि हा प्रश्न या तालुक्यातल्या जनतेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सत्तेत जाऊन आपण हा प्रश्न सोडू. आणि तसा शब्द मी अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतला होता आणि त्यांनी मान्य केलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून आता हे कार्यवाही चालू आहे. मला आठवतं तुम्ही आता दादांचा विषय काढला म्हणून मधल्या काळात दादा म्हणाले होते की बहुतेक पश्चिम वाहिनी नद्यांवरून किंवा अरबी समुद्रात जाणारं बहुतेक पाणी या साईडला वळवायचं असं त्यांनी काहीतरी स्टेटमेंट केलं होतं या सगळ्या संदर्भात. 2 अलग अलग विषय आहेत. त्याच्यावर काल त्यांनी खुलासा केलेला आहे. एक तर हे इकडे भीमाशंकरचं खोरं आणि जुन्नर तालुक्यातलं खोरं, कुकडीचं खोरं. तर भीमाशंकरच्या खोऱ्यात जो पाऊस पडतो तो पाऊस, जास्त पाऊस हा सगळा डिंबे धरणामध्ये येतो. डिंबे धरणातलं अतिरिक्त पाणी, म्हणजे डिंबे धरणाची कपॅसिटी 13 TMC आहे आणि तिथं 17-18 TMC पाऊस पडतो. अतिरिक्त पाणी तिकडं वळवायचा एक प्रयत्न काही लोकांचा सुरू होता. त्याला आमचा विरोध होता, त्याला आम्ही विरोध केला. पण काल परवा दादा जे पारनेरला बोलले ते हे बोलले की तिकडं जुन्नर तालुक्यामध्ये जे डोंगरावर पडणारं पाणी आहे ते पाणी वाहून खाली अरबी समुद्रात जातं आणि अरबी समुद्रात जाणारं पाणी तिकडं जाण्याच्या ऐवजी ते इकडं कसं वळवता येईल त्याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. पण ते टेक्निकल विषय असल्यामुळे समजण्यामध्ये जरा गल्लत झालेली आहे. पण त्याचा खुलासा काल त्यांनी केलेला आहे. पण मूळ मुद्दा एक्सेसिव्ह वॉटरचा आहे. जे हक्काचं पाणी आहे ते मात्र आंबेगाव तालुक्यात आहे. आणि इतके वर्ष ते पाणी वापरतोच आहे ना नगर जिल्हा. मी स्वतः 10 वर्ष नगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. कधीही पाण्यावरून भांडण झालं नाही, कारण ज्याला जेवढं पाहिजे त्याला तेवढं पाणी. पण इथं सगळंच पाणी घेऊन जायची जर भूमिका कोणाची असेल तर ती मान्य नाही करता. म्हणजे नगर जिल्ह्यातल्या आमदारांची. तुम्ही दादांचा एक विषय निघाला आणि दुसरा बैठकीचा विषय निघाला. दादांनी मधल्या काळात नेहमी तुम्हाला प्रश्न विचारण्याचं कारण आहे की तुम्ही या पक्षातले अगदी वरिष्ठ आणि पहिल्या फळीतले नेते आहात आणि बऱ्यापैकी पक्षाच्या बैठकांना तुम्ही असताय तुम्ही बाकी. मधल्या काळात अदानींसोबत बैठकीचा एक मुद्दा फार चर्चेत होता. दादा म्हणाले की अशा पद्धतीची बैठक झाली नाही झाली आणि बरेच थेरी आहेत त्याच्याबद्दल.
तुमचं काय मत आहे? अशा काही गोष्टी घडल्यात नाही घडल्यात एक्झॅक्ट? नाही, मला याच्यातलं काही माहिती नाही, कारण मी इकडं मुंबईत नाही आहे, मुंबईच्या बाहेरच आहे. आधीची बैठक आहे? नाही, माझ्या समक्ष कुठलीही बैठक झालेली नाही. त्या बैठकीत मी नाही. त्या बैठकीत फक्त प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार हे तिघेजणच असतात. आणखी महत्वाचं, दादांच्या सभा यंदा इथे लागलेली दिसत नाहीत फारशा तालुक्यामध्ये. असं दादा राज्यभरात फिरतात, तिकडे बेनकेंना पण भेटायला गेले. आंबेगाव बद्दल काय नक्की झालं मग? नाही, निवडणुकीच्या आधी दादांची एक मोठी सभा मी इथं घेतली होती आणि त्या सभेमध्ये दादांनी विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. आता त्याच्यानंतर नॉमिनेशन भरायच्या दिवशी सुद्धा आम्ही एक मोठी सभा घेतली होती. त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले होते. आता परत उद्या 18 तारखेला एक मोठी सभा आहे आणि 18 तारीख त्यांना सोयीची होत नव्हती आणि म्हणून मग आम्ही असं ठरवलं की मग त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात कुठेतरी वेळ द्यावा, हरकत नाही, मग आमची सभा आम्ही करून घेऊ. म्हणजे त्याच्यामुळे दादा आले नाही याला काही राजकीय कंगोरा नाही आहे कुठला. एक सहज विचारतो, म्हणजे आता 35 वर्ष तुम्ही इथे नेतृत्व करताय, अगदी सुरुवातीपासून यंग असताना एकदम तुम्ही आमदार पण त्यावेळेस झाला. अर्थात पवार साहेबांनी संधी दिली, तुम्ही कधीच नाकारलेली नाही ते, पण म्हणजे ही तुमची सगळ्यात टफेस्ट निवडणूक आहे का? टफेस्ट निवडणूक नाही म्हणता येणार, पण नेहमीपेक्षा वेगळी निवडणूक आहे हे नक्की. वेगळी नेहमीपेक्षा म्हणजे आजवर पेक्षा ही एकदम वेगळी. हां, पण एक जस्ट विचारतो, राजकीय मार्ग वेगळे झाल्यानंतर नात्यांचे बंध सैल होतात का? इतकं याचं कारण आहे की त्यावेळी जसं तुम्ही म्हटलं की कोणाला वाटत नव्हतं तुम्ही जाल दादांसोबत, किंवा त्यावेळी ऑड मॅन आउट असं म्हणून तुमच्याकडे बघितलं जायचं, आणि तिथपासून ते सुरू झाला सगळा प्रवास. पवार साहेब इथे येऊन अगदी तुम्हाला पाडा इथपर्यंत ते बोलून गेले, म्हणून विचारलं. आता बंद सैल होतात का घट्ट होतात मला माहिती नाही, परंतु पार्ट ऑफ दिस प्रोसेस म्हणून. नाही, बरोबर आहे, पण इट टेक्स टाईम. म्हणजे काय नक्की भविष्याच्या पोटामध्ये दडलेलं आहे हे आज नाही सांगता येणार. हे वेळ आल्यावरच आपोआप त्याचा उलगडा होईल. भविष्याच्या पोटात काय दडल्यावर आणखी महत्वाचं, म्हणजे तुम्ही असं म्हणता की येणाऱ्या काळातल्या गोष्टी अनप्रेडिक्टेबल असतील, ते आता आपण काही लगेच सांगू शकत नाही सगळ्यावरती, पण इतक्या वर्षांचा सगळा प्रवास, त्यानंतर आता सगळी इथपर्यंत गोष्टी येऊन ठेपलेल्या आहेत, म्हणून मी ते पुन्हा तुम्हाला तो प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. कारण मला असं वाटतं की त्यात पवारांचं राजकारण असं जर आपण पाहिलं तर ते साधारण संस्था, म्हणजे तुम्ही आजही बहुतेक संस्थेवरती VSI वरती तुम्ही सोबत आहात. हो, अनेक संस्थांवर, हे दोन्ही वेगळं ठेवायचं असं ते म्हणतात. अनेक संस्थांवर मी आहे. VSI वर मी काम करतो, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानवर मी काम करतो, रयत शिक्षण संस्थेमध्ये मी काम करतो, अनेक संस्थांमध्ये मी आजही काम करतो, साखर संघामध्ये काम करतो. त्यामुळे राजकारण आणि सामाजिक संस्था हा वेगळा वेगळा भाग आहे. त्यामुळं आता तिथली भूमिका आणि इथली भूमिका वेगळी वेगळी ठेवूनच आजपर्यंत काम करत आलेलं आहे. कारण संस्थांमध्ये पवारसाहेबही कधी राजकारण आणत नाहीत आणि दुसरं कोणी राजकारण आणत नाही त्याच्यामध्ये. बरोबर, पण आता म्हणजे अगदी 2 दिवसावर मतदान राहिलं, तुमच्याच एकेका अशी जवळची व्यक्ती जिला आता पवार साहेबांनी ताकद देणार आणि तुमच्या विरोधात निवडणुकीला उतरवणार, त्यांच्यासाठी इथे सभा घेणार, कसं बघायचं असं आहे मतदारांनी? म्हणजे गेल्या 4-5 निवडणुका पाहिल्या तर माझ्या विरुद्ध उभे राहिलेले जेवढे उमेदवार आहेत तेवढे सगळे माझ्या जवळचेच उमेदवार आहेत. माझ्या संस्थांमध्ये किंवा मी नेतृत्व करत असलेल्या संस्थांमध्ये काम करणारे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी हेच माझ्या विरोधात उभे राहिलेले. बरोबर आहे.
शेवटाकडे चाललो म्हणून तुम्ही म्हणता की भविष्यातल्या गोष्टी अनप्रेडिक्टेबल आहेत. अशी दिल्लीत किंवा असं वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईत पण बऱ्याच अशी चर्चा असते की तिकडे ठाकरेंचं भाजपसोबत जुळवून घेणं असेल किंवा दोन्ही राष्ट्रवादी सोबत येणं असेल. काय राज्यात चित्र दिसतं तुम्हाला? आज नाही सांगता येत. मला हाच प्रश्न आधी एका वार्ताहराने विचारला होता. त्यावेळेला मी त्यांना असं सांगितलं होतं की म्हणजे त्यांनी मला असा प्रश्न विचारला होता, मुख्यमंत्री कोण होईल. तर मी त्यांना असं उत्तर दिलं होतं की मुख्यमंत्री कोण होईल हा आज कसं सांगणार. अजून निवडणुका व्हायच्यात, अजून त्याचा रिझल्ट लागायचा आहे, अजून प्रत्येक पक्षाचा नंबर फिक्स व्हायचा आहे. आणि आज 2 आघाड्या राज्यामध्ये लढत आहेत. 3 पक्ष एका बाजूला आहेत, 3 पक्ष दुसऱ्या बाजूला आहेत. आता बहुमत क्लिअर आघाडीला मिळणार का फ्रॅक्चर्ड मिळणार, त्याच्यावर पुढचं म्हणजे सरकार बनवण्या इतकं त्याच्यावर त्याचं बहुमत राहील. परंतु ती वेळ येईल असं मला वाटत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये या वेळेला महाराष्ट्रामध्ये महायुती याच आघाडीचं सरकार येईल असा माझा विश्वास. म्हणजे अनप्रेडिक्टेबल असतं तर तुम्ही याबद्दल मात्र शुअर आहे की सरकार महायुतीचंच येईल. किंवा सरकारमध्ये सगळे असतात ते नाही मला माहिती, पण सरकार महायुतीचं येईल. ठीक आहे, चला खूप खूप धन्यवाद. दिलीप वळसे पाटील होते. आंबेगावची निवडणूक इतकी रंजक झाली की आता असं म्हणाल तसं की आजवर त्यांच्या विरोधात असे कॅन्डिडेट होते की जे की काही त्यांच्याच जवळचे होते. त्यानंतर तेच कॅन्डिडेट त्यांच्या विरोधात राजकीय या सगळ्या रिंगणात उतरले. आता यंदा काय होतंय बघणं महत्वाचं आहे. कारण जसं ते म्हणाल तसं की यावेळीची निवडणूक इतर निवडणुकीपेक्षा फार वेगळी दिसते. ती नक्की कोणत्या वेळेला जाते ते बघणं महत्वाचं ठरणार. पण विषय फक्त तालुक्यापुरता मध्ये येत नसतो. त्या राजकारणाचे इफेक्ट जे असतात ते जिल्ह्यावरती अर्थात राज्य पातळीवरती होत असतात. मुंबईतच बघत राहा, कमेंट करा. गोपाळसोबत मी होता आज